बा 12व्या भागात सर्वांचं स्वागत. अ, ह्या गेले गेले 10-15 दिवस आपण ह्या अशोक खरात प्रकरण गेले गेली 10-15 दिवस आपण या अशोक खरात प्रकरणाचा सगळ्या महाराष्ट्रभर अक्षरशः त्या महाराष्ट्र सगळा अक्षरशः ढवळून निघालेला आहे या अशोक खरातच्या बुवाबाजीच्या या प्रकरणामुळे. अर्थात हे बुवाबाजीचे हे काय प्रकरण असं काय फारसा अपवादात्मक आहे अशातला काय भाग नाही आपल्यासाठी तरी. अ, महाराष्ट्रात किंवा एकूण एकूण देशाच्या पातळीवर सुद्धा ते काही अपवादात्मक असं प्रकरण नाहीये. तशा प्रकारची शेकडो प्रकरणं या आधी झालेली आहेत. खरं जसं जसं एक एक प्रकरण बाहेर पडत चाललेलं आहे तसं तसं आपण अ, आपले एकूण हे सगळं सामाजिक राजकीय भवताल किती नीचतम पातळीला जाताना दिसतोय हे आपण आता पाहतोय. अगदी म्हणजे ह्या 10-12 दिवसात सगळ्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाच्याही पलीकडे जाऊन ह्या सगळ्या अशोक खरातच्या ह्या प्रकरणाचा सगळ्या प्रसिद्धी माध्यमात आणि एकूणच सगळ्या आपल्या सामाजिक राजकीय राजकीय भवतालामध्ये त्याची सगळी त्याचं सगळं जे काही हे चाललेलं आहे त्याची प्रसिद्धी चाललेली आहे त्याच्यावरचे जे सगळे एकूण हे चाललेलं आहे ते काय फारसं फार म्हणजे त्याची जी काय सगळी मोड्स ऑफ ऑपरेंडी आहे ते अशोक खरातची वगैरे ती काय अगदी फार वेगळी आहे किंवा एकूण काहीतरी विशेष वेगळं आहे असं काय नाही. फक्त त्याला असलेला राजकीय अँगल मात्र वेगळा आहे असं आपल्याला अ, दिसून येत आहे. म्हणजे या प्रकरणामुळे हे आपल्याला दिसतंय की हा सगळा राजकीय सामाजिक भवताल किती प्रदूषित अ, होत चाललेला आहे. आता ह्या सगळ्या भवताला हे सगळा भवताल हा सामाजिक राजकीय भवताल अशा पद्धतीनं का हे त्याच्या पाठीमागची कारणं काय आहे किंवा त्यातून त्या सगळ्या याचा अर्थ काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याबद्दलचं विवेचन आपण आजच्या या सगळ्या मंथनच्या भागात करणार आहोत. आणि ते विवेचन करण्यासाठी आपल्याकडं आज डॉक्टर हमीद दाभोळकर आलेले आहेत. डॉक्टर हमीद दाभोळकर हे साताऱ्याला अ, मनोविकार तज्ज्ञ म्हणून मनोविकार तज्ज्ञ आहेत. ते साताऱ्यात असतात. गेली 20 वर्ष ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. पण त्यांची केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते एवढीच डॉक्टर हमीद दाभोळकर यांची ओळख नाहीये. डॉक्टर हमीद दाभोळकर हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र म्हणून आहे. त्या परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. आणि ती परिवर्तन ही संस्था त्यांच्या एक कम्युनिटी मेंटल हेल्थ या संकल्पनेला घेऊन ती संस्था काम करते आणि त्या अनुषंगानं त्यांनी अनेक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे उपक्रम चालू असलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आता अगदी महाराष्ट्राबाहेर सुद्धा पंजाब, आसाम या राज्यातूनही या परिवर्तन संस्थेच्या या सगळ्या यांना म्हणजे हे सगळे उपक्रम आता त्या महाराष्ट्र राज्याच्या बाहेरही जायला लागलेले आहेत. तसंच त्यांच्या ह्याच्या बाहेर भारताबाहेरही आफ्रिकेसारख्या देशात कम्युनिटी मेंटल हेल्थच्या संदर्भातल्या
प्रशिक्षणासाठी सुद्धा त्यांना बोलवलं जात या अशा या सगळ्या केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम ह्यापुरतं डॉक्टर अमित दाभोळकर यांचं काम मर्यादित नाहीये. त्याचबरोबर त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. डॉक्टर दाभोळकरांबरोबर त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबरोबर त्यांनी प्रश्न मनाचे हे एक पुस्तक लिहिलेले आहे. त्याचबरोबर विवेकाच्या वाटेवर आणि भावनिक उपचार घरोघरी ही त्यांची पुस्तकं पण आलेली आहेत. आणि ती सगळी मानसिक याच्या संदर्भातली ती पुस्तकं आहेत. त्याचबरोबर इतर अनेक उपक्रमात त्यांच्या साधना ट्रस्टचे ते विश्वस्त आहेत. त्याचबरोबर मानस रंग, मानस मैत्री वगैरे अशा पद्धतीचे उपक्रम त्यांचे चालू आहेत. म्हणजे केवळ मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातलं त्यांचं काम सगळ्यांना माहितीच असतं, कारण ते सरळ आज त्या याच्यावरचे त्यांचे लेख आपण वाचत असतो, त्याच्यावरचे टीव्हीवरची त्यांची भाषणं, पॉडकास्ट वगैरे या सगळ्या गोष्टी येत आणि त्यांचं नाव अंधश्रद्धा निर्मूलनाशी जोडलेलं आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं जे सगळे काम आहेत त्या कामाबद्दल मी जरा थोडस जास्त सांगितलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भातले त्यांची जी दवा आणि दुवा अशी जी एक संकल्पना आहे की त्या बुलढाण्याच्या सैलानी बाबा दर्ग्याच्या संदर्भात ती ते राबवत आहेत की दर्ग्यातही जावं, खरं त्याबरोबर दवाही हे करा, दवाकडे दुर्लक्ष करू नये अशा पद्धतीचं सैलानी बाबाच्या दर्ग्याच्या बाहेर एक त्याचा सेंटर ह्या संदर्भात काम करतोय. तर अशा पद्धतीनं या सगळे उपक्रम करत असताना डॉक्टर अमित दाभोळकर हे या सगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात आज आपल्याला ही आजच्या या सगळ्या परिस्थितीत काय आपण करायला पाहिजे किंवा काय करता येईल आणि याबद्दलचं विवेचन ते करतील. मी डॉक्टर अमित दाभोळकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं विवेचन सुरू. नमस्कार सगळ्यांना. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतले माझे ज्येष्ठ सहकारी कॉम्रेड राजीव देशपांडे, ज्यांनी या कार्यक्रमासाठी मला अगत्याने बोलवलं, ते कॉम्रेड अजित अभ्यंकर आणि कॉम्रेड अजित नवले आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो. सुरुवातीला तर मी दिलगिरी व्यक्त करतो की सोलापूर मधल्या कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनासाठी मला बोलवलं होतं आणि त्यावेळेला बरोबर मी डेंग्यूनं आजारी पडलो, त्यामुळे येऊ शकलो नाही. परंतु आज या निमित्ताने अशोक खरातच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांशी संवाद करण्याची संधी मिळते. ही माझ्या दृष्टीनं आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची जी चळवळ आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी सुरू केली. महाराष्ट्रातले कम्युनिस्ट पक्ष हे अगदी सुरुवातीपासून या चळवळीचे पाठराखे राहिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांशी हा संवाद साधणं हे आपण आपल्याच व्यापक परिवारातल्या लोकांशी बोलतोय अशी माझी भावना आहे. राजकारण आणि धर्मकारण याची एक अभेद्य म्हणावी अशा स्वरूपाची युती ज्या कालखंडामध्ये झालेली आहे, त्या कालखंडामध्ये आपण सगळे याच्याविषयी बोलतोय आणि म्हणून अंधश्रद्धा आणि आपला आजूबाजूचा सामाजिक राजकीय भवताल याच्याविषयी आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याविषयी काय करता येऊ शकेल याच्याविषयी देखील बोलणं आवश्यक आहे.
सुरुवात करताना मला मुद्दामून हे नमूद करायला पाहिजे, की महाराष्ट्रातल्या बहुतांश सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची नावं या खरात प्रकरणामध्ये आलेली आहेत. पण कम्युनिस्ट पक्ष हा मला वाटतं कदाचित एकमेव पक्ष असेल, की ज्याच्या नेत्याचं नाव मी तरी आजपर्यंत कुठल्याही भोंदू बाबा बुवाच्या भजनी लागलेल्या राजकारण्यांच्या यादीमध्ये पाहिलेलं नाही. याचा अर्थ काहीतरी कम्युनिस्ट पक्ष योग्य करतोय या पातळीवरती, की जेणेकरून त्यांचं तयार झालेलं केडर आणि त्यांचे नेते हे ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची नावं आपल्याला दिसत नाहीत, त्याच पद्धतीनं हा जो धर्माच्या नावावरती चालणारा भ्रष्टाचार आहे, त्याच्यापासून देखील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते दूर आहेत. ही मला वाटतं अतिशय कौतुकास्पद बाब आहे आणि येत्या कालखंडामध्ये ते तसंच टिकून राहणं आवश्यक आहे. याच्यासाठी अशा सारख्या शिबिरांचा, अशा सारख्या चर्चांचा, ऑनलाईन व्याख्यानांचा निश्चित फायदा होऊ शकतो. अशोक खरात प्रकरणामध्ये आपण गेल्या 15-20 दिवसामध्ये बघतोय, की महाराष्ट्रामधल्या बहुतांश सर्व राजकीय पक्षांचे या ना त्या स्वरूपामध्ये त्याच्याशी लागेबंधे असल्याचं समोर येतंय. आणि भारताचा इतिहास जर आपण बघितला राजकीय पक्ष आणि भोंदू बाबा बुवा यांच्या संबंधातला, तर आपल्याला असं म्हणावं लागेल, की स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरच्या सुरुवातीच्या काही कालखंडामधले आपले राजकीय नेते हे कितीतरी जास्त दूरदृष्टी असलेले आणि या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणारे होते. परंतु त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्या आजूबाजूचा हा जो सामाजिक राजकीय भवताल आहे, तो अधिक या स्वरूपाच्या भोंदू बाबा बुवांना बळी पडणारा घडलेला आहे. म्हणजे आज कदाचित याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड होईल, की या देशाचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे स्वतः रूढ अर्थाने त्यांच्या आयुष्यामध्ये धार्मिक म्हणावं अशा स्वरूपाची कोणतीही गोष्ट करत नसत आणि तरी देखील या देशाने त्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं आणि वर्षानुवर्ष त्यांच्या म्हणण्याला मान देऊन लोकांना निवडून दिलं. म्हणजे राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी बाबा-बुवांची गरज असते, हे जे आजच्या कालखंडामध्ये एक जणू काही कंपल्सरी भाग केल्यासारखं झालेलं आहे. त्याच्यापेक्षा वेगळं वास्तव या देशामध्ये 50-60 वर्षापूर्वीच राहिलेलं आहे. कम्युनिस्ट पक्ष ज्या 2 राज्यांमध्ये, 3 राज्यांमध्ये निवडून येत राहिला भारतामध्ये, तिथे देखील या स्वरूपाच्या बाबा-बुवांच्या पासून दूर राहून जनहिताची कामं करून, त्याच्यावरती बोलून राजकारणामध्ये टिकता येतं. दक्षिणेमधल्या तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये देखील या गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु गेल्या काही वर्षामध्ये, इस्पेशली गेल्या 10-12 वर्षामध्ये भाजप हा पक्ष जेव्हापासून सत्तेमध्ये आलेला आहे, त्यावेळेला या स्वरूपाच्या भोंदू बाबा, बुवा आणि त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी यांचं जणू काही इन्स्टिट्यूशनलायझेशन किंवा संस्थीकरण झालेलं आहे, असं म्हणायला भरपूर वाव आहे. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींचा स्वतःचा एक कोणीतरी गुरु होता आणि त्याचं ते ऐकायचे, त्याच्याकडे ज्योतिष बघायला जायचे. अ, अशा स्वरूपाच्या गोष्टी कानावरती यायच्या. नरसिंहरावांच्या कालखंडामध्ये चंद्रास्वामी हा एक तांत्रिक होता, ज्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा केली जायची. सत्यसाई बाबाचे भक्त असलेले विलासराव देशमुख किंवा शिवाजीराव पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण अशा स्वरूपाचे नेते महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेले आहेत. परंतु ते त्यांच्या पुरतं मर्यादित होतं. एखादी विचारधारा आणि पक्ष हा पूर्णपणे जणू काही याच पद्धतीचं समर्थन करतोय, असं गेल्या 10-12 वर्षामध्ये दिसायला लागलेलं आहे. आणि मला वाटतं, की हा अजिबात ॲक्सिडेंट नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं धर्मकारण आणि राजकारणाची ज्या पद्धतीनं आपल्या समाजामध्ये सांगड घातली गेलेली आहे, त्याला आलेलं एक विषारी फळ आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. बहुतांश हे भोंदू बाबा बुवा हे धार्मिक राजकारणाचे त्या अर्थाने अग्रदूत असतात. म्हणजे सुरुवात धार्मिक राजकारणाची करण्यासाठी, धर्माच्या नावावरती केल्या जाणाऱ्या राजकारणाची सुरुवात करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग या भोंदू बाबा बुवांच्या प्रवचनाच्या माध्यमातून जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात उत्तरेतून येणाऱ्या बाबाबुवांचं पीक जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येईल की जाणीवपूर्वक बहुतांश सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदार आणि मोठे मोठे नेते हे उत्तरेतले अशा भोंदू बाबाबुवांची प्रवचनं ही महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आयोजित करतायत आणि त्याला लक्षावधीचे मॉब जमवले जात आहेत. ज्याच्यामध्ये तो मिश्रा नावाचा एक जो काय रुद्रफळ रुद्राक्ष देऊन आणि त्याच्या माध्यमातनं सगळ्या गोष्टी दुरुस्त केल्या जातात, सगळे आजार बरे केले जातात, अशा नावाचा एक कथाकथन करणारा व्यक्ती आहे. अनेक नावं या बाबतीमध्ये घेता येतील, जे जाणीवपूर्वक गेल्या काही वर्षांमध्ये केलं जात आहे. आणि धर्माची आणि राजकारणाची एकदा का आपण सांगड घालायची ठरवली आणि धर्माच्या नावावरती उन्माद निर्माण करणं, एखाद्या आपल्या धर्मामधल्या चिकित्सक ज्या परंपरा आहेत त्या परंपरांचा द्वेष करणं आणि दुसऱ्या धर्मातल्या लोकांचा द्वेष करणं हे सध्याच्या राजकारणाची एका पातळीवरची मोडस ऑपरेंडी आहे. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्माच्या नावावरती जर कोणी प्रश्न उपस्थित केले तर ती प्रश्न उपस्थित करणारी व्यक्ती ही पहिल्यांदा धर्मद्रोही, देशद्रोही अशी समजली जाते आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेला जो अवकाश आहे, एक सामाजिक राजकीय भवताल आवश्यक असतो या स्वरूपाची चिकित्सा होण्यासाठी, तो भवताल हा गेल्या 12-15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रसलेला आहे. महाराष्ट्राचा अभ्यास करणारे काही गंभीर राज्यशास्त्राचे अभ्यासक असं म्हणतात की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून ही त्या दृष्टीनं एक वॉटरशेड लाईन होती की 2013 साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला आणि त्यानंतरच्या गेल्या 12-13 वर्षामध्ये झपाट्याने या सगळ्या गोष्टी आपल्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये वाढायला लागलेल्या आहेत. आणि त्याविषयीची जी स्टेटमेंट बघितली म्हणजे देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की गणपतीची प्लास्टिक सर्जरी झालेली होती आणि त्यानंतर अशा प्रकारच्या विधानांची जी एक मोठीच्या मोठी लाईन लागलेली आहे, अशा स्वरूपाची अशास्त्रीय विधानं राजकारणातल्या लोकांनी करायची जी अगदी आजपर्यंत मुंबईच्या महापौरांनी माझा घसा हा कुठल्या तरी जैन मुनींच्या आशीर्वादाने बरा झाला जो डॉक्टरांना बरा होत नव्हता. म्हणजे इतका त्यांच्यामध्ये नाठाळपणा आणि बनचुकेपणा आलेला आहे या राजकारण्यांच्या मध्ये की राजकारण्यांविषयी एक टोकाची अनास्था आणि राग समाज मनामध्ये या अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने सगळीकडे आहे. त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा चालली आहे आणि असं सगळं चालू असताना देखील मुंबईच्या महापौर अशा स्वरूपाचं स्टेटमेंट करू धजतात. म्हणजे काय परिस्थिती झालेली आहे आपल्या आजूबाजूच्या सामाजिक राजकीय भवतालाची हे याच्यामधून आपल्या सहज लक्षात येतं. आणि केवळ हे या भोंदू बाबा बुवांपुरतं मर्यादित नाहीये. आपण जर बघितलं तर अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धतीनं त्याचं भगवीकरण करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये झालेले आहेत. डार्विनचा सिद्धांत उत्क्रांतीचा हा एनसीईआरटीच्या अभ्यासामधून बाजूला करण्यात आला. ज्योतिषासारखे कोर्स, फलज्योतिषासारखे कोर्स हे ऑफिशियल अभ्यासक्रमांचा भाग आता झालेले आहेत. पौरोहित्यासारखे कोर्स ऑफिशियल अभ्यासक्रमांचा भाग झालेले आहेत. याचा अर्थ लोकांनी विचार करू नये आणि धर्मग्रंथांमध्ये जे दिलेलं आहे त्या पद्धतीचीच वागणूक त्यांनी करावी, त्याच पद्धतीनं त्यांनी विचार करावा, अशी जर धारणा राजकारणासाठी सोयीची आहे म्हणून पसरवली जात असेल तर स्वाभाविक आहे की त्याला अशोक खरात सारखीच फळं येणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काही त्याला फळ येण्याची शक्यता नाही. दुसरी बाब आपण ही देखील समजून घ्यायला पाहिजे की राजकारण्यांसाठी आणि भोंदूबाबांसाठी ही एका पातळीवर एकत्र येणं ही त्या दोघांसाठीही सोयीची असलेली आणि विन विन म्हणावी अशा स्वरूपाची युती आहे. ज्याच्यामध्ये एका पातळीवरती राजकारण्यांना भोंदूबुवांच्या आणि त्यांच्या बरोबरीनं असलेला मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला जनसमुदाय हा सहजी त्यांना भावी मतदार, संभाव्य मतदार म्हणून त्यांच्या बरोबर जोडला जातो. दुसऱ्या बाजूला अशोक खरात प्रकरणात जसं आपल्याला दिसून येतंय त्या पद्धतीनं
बेनामी मालमत्ता, चुकीचे व्यवहार हे सगळे करण्यासाठी एक मोठा त्यांना साथीदार ज्याच्यामध्ये मिळतो, की अशा स्वरूपाच्या बंधू बाबा बुवांच्या वरती प्रश्न विचारले जात नाहीत. ते जनरली चिकित्सेपासून दूर असतात. प्रशासन देखील त्यांची उदो करण्यामध्ये मग्न असतं. त्याच्यामुळे बेनामी व्यवहार करणं, भ्रष्टाचार करणं याच्यासाठी एक अतिशय चांगलं सोयीस्कर पांघरूण या बंधू बाबा बुवांच्या माध्यमातनं राजकारणी लोकांना मिळतं. आणि तिसरी बाब आपण समजून घ्यायला पाहिजे, जी थोडीशी मानवी स्वरूपाची आहे, ती अशी की राजकारण हे सध्याच्या कालखंडामध्ये एक अतिशय कटथ्रोट कॉम्पिटिशन असलेलं, अतिशय तणावाचं, अनिश्चिततांनी भरलेलं अशा स्वरूपाचं करिअर आहे. आणि अशा याच्यामध्ये ताण येणं, अस्वस्थता येणं, भीती वाटणं, अनिश्चितता वाटणं हे अगदी स्वाभाविक बाब आहे. आणि या परिस्थितीमध्ये ज्याला विज्ञानवादी उत्तरं त्याची आपल्याला म्हणता येऊ शकतील, म्हणजे समुपदेशकाकडे जाणं, मानसोपचार तज्ञाची मदत घेणं किंवा काही शास्त्रीय स्वतःच्या जीवन पद्धतीमध्ये बदलाव करणं, हे तुमच्या माझ्या सामान्य माणसासाठी वाटतील अशा स्वरूपाचे उपाय आहेत. राजकीय संस्कृती अशा स्वरूपाची सध्या तयार झाली आहे आपल्या आजूबाजूला, की सामान्य माणसांच्या दृष्टीने असलेले सामान्य उपाय हे त्यांच्यासाठी नसतात. ते जणू काही एका वेगळ्या राजे राजवाड्यांच्या जमान्यामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या जबरदस्त प्रश्नांना जबरदस्त उत्तर देणारी काहीतरी त्यांना माणसं लागतात, की ज्यांच्याकडे वेगळ्या स्वरूपाचं काहीतरी सामर्थ्य आहे. मला ताण येतो म्हणून मी मानसोपचार तज्ञाकडे काउन्सिलिंग घ्यायला जातो, असं एखाद्या राजकारण्यांनी जाहीररित्या सांगणं हे आपल्या समाजामध्ये जवळजवळ दुरापास्त म्हणावी अशा स्वरूपाची गोष्ट आहे. त्यामुळं जसं पाडगावकरांच्या त्या कवितेत म्हटलेलं आहे, की प्रत्येकासी येथे हवा कोणीतरी जबरी बुवा, जो काढील मनातील साऱ्या उवा चिंतेच्या. अशा स्वरूपाची त्या राजकारण्यांची धारणा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना अशा स्वरूपाचे जबरी उपचार देणारे लोक देखील हवे हवेसे वाटतात. आणि या सगळ्यामधून जे खूप प्रचंड मोठं नेक्सस तयार झालेलं आहे राजकारणी आणि बोंधू बाबा बुवा, हे मला वाटतं आपण समजून घ्यायला पाहिजे. पण केवळ राजकारण्यांपुरतंच हे मर्यादित नाही, हे आपण समजून हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की इथली प्रशासकीय व्यवस्था आणि खेदाची बाब आहे, की न्याय व्यवस्था देखील ही याच्यातल्या अनेक गोष्टींना सामील झालेली आपल्याला दिसते. माध्यम ही तर मोठ्या प्रमाणामध्ये याचे भागीदार झालेले आहेत. म्हणजे एका बाजूला जी माध्यमं खरातवरती कठोर टीका करणारे अग्रलेख लिहितायत, त्याच माध्यमांमध्ये रविवारच्या विशेष अंकामध्ये ज्योतिष छापलं जातं आणि त्याच्यामध्ये त्यांना काहीही अंतर्विरोध वाटत नाही. हे सध्याच्या कालखंडाचं वास्तव आहे. आणि त्या तुलनेनं ज्योतिष छापणं हे सौम्य वाटावं अशा स्वरूपाच्या जाहिराती या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आणि सोशल मीडियावरती बोंधू बाबा बुवांच्या आपल्या सगळ्यांना दिसतात. आणि ह्याचा सगळ्यात मोठा संदर्भ आपण समजून घ्यायला पाहिजे, जो मार्केट फोर्सेसशी आहे. गेल्या काही कालखंडामध्ये, खास करून उदारीकरण, जागतिकरण झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये जी जीवनशैली आपल्या देशांनी अवलंबलेली आहे, त्या जीवनशैलीमध्ये प्रामुख्याने ये दिल मांगे मोर अशा स्वरूपाची ती जीवनशैली आहे, की ज्याच्यामध्ये जे मिळालेलं आहे आपल्याला ते पुरे वाटत नाही लोकांना. म्हणजे रूढ अर्थाने आपण बघितलं तर याला बळी पडणारे सगळे राजकारणी, त्याच्याकडे जाणारे सगळे प्रशासकीय अधिकारी यांना काही आयुष्यात कमी नाहीये. त्यांना जे मिळालेलं आहे ते पुरं नाहीये. त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालेलं आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, मान-मरातब आहे, तरी देखील त्यांना ते पुरेसं वाटत नाहीये. आणि त्यांना आणखीनची हाव सुटलेली आहे. आणि हे आपण समजून घ्यायला पाहिजे, की हे सध्याची जी चंगळवादी जीवनशैली देश म्हणून आपण अवलंबलेली आहे, त्या चंगळवादी जीवनशैलीचं हे एक अपत्य आहे. हे आपण विसरता कामा नये. म्हणजे एक कालखंड असा होता, की ज्यावेळेला असं म्हटलं जायचं, की अंधश्रद्धा निर्मूलनाचं वेगळं काम करण्याची काय गरज आहे? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना देखील हा प्रश्न अनेक वेळेला विचारला जायचा, की अंधश्रद्धा निर्मूलनाचं वेगळं काम करण्याची काय गरज आहे? जसं शिक्षणाचा प्रचार प्रसार होईल, तसं लोक शहाणे होतील. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला हे परत परत दिसतंय, की शिक्षणाचा प्रचार प्रसार होऊन देखील लोक काही त्या पद्धतीने शहाणी झालेली नाहीयेत. उलटच सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, डिजिटल युगातील अंधश्रद्धा अशा स्वरूपाच्या नवीन नवीन अंधश्रद्धा या कालखंडामध्ये तयार व्हायला लागलेल्या आहेत.
आणि मार्केट फोर्सेस त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करतायत. म्हणजे आज देखील आपण बघितलं तर सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर हे भोंदूबाबा बुवा करतात. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक चॅनल्स या भोंदूबाबा बुवांनी चालू केले. आपण जर बघितलं सध्या तर न्यूज देणारे चॅनल आपल्याकडे नाहीत, किंवा या देशामध्ये जे आता तर म्हणता येणार नाही, पण एक 7-8 वर्षापूर्वी NDTV सारखे जे चॅनल होते, जे त्यावेळेला सत्तेच्या विरोधामध्ये बातम्या देत होते, त्यांना देखील जाहिराती देणाऱ्यांमध्ये बाबाबुवांच्या कंपन्यांचा मोठा हात होता, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्याच्यामुळं याच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात मार्केट फोर्सेस काम करतात. आणि चिकित्सा करू नये, लोकांनी चिकित्सा करू नये, जी केवळ धर्माच्या बाबतीत नाही तर आयुष्याच्या कुठल्याही अंगामध्ये त्यांनी चिकित्सा करू नये. म्हणजे मेंढरांसारखं त्यांना हाकणं सोपं जावं, ही मला वाटतं याच्या मागची अगदी साधी सोपी मनोधारणा आहे. आणि कुठल्याही राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारी लोक ही कुठल्याही कालखंडामध्ये सामान्यपणे नकोशीच असतात. आणि माणसाच्या बुद्धीचा एक पैलू असा आहे की एकदा ती चिकित्सा करायला लागले की मग ते धर्माची चिकित्सा करतील, ते राजकारणाची चिकित्सा करतील, ते समाजकारणाची चिकित्सा करतील, ते कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करू शकतात. त्यामुळे शक्यतो लोकांनी चिकित्सा करू नये. स्वतःच्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नांमध्ये अडकलेलं राहावं. तुलनेने आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशातली सुबत्ता ही तुलनेने बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. भले जरी गरीब आणि श्रीमंतांमधली दरी जरी वाढली असली तरी देखील आज आपण ऐकत असलेल्या बऱ्याच जणांच्या मध्ये आपण बघितलं तर शिक्षण मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. आरोग्यासाठीच्या सुविधा तुलनेने गेल्या 30-40 वर्षाच्या बऱ्याच उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या स्थिरता आहे. खाण्यापिण्याचे प्रश्न हे तुलनेने कमी झालेले आहेत. असं असून देखील माणसाला समाधान मात्र त्या तुलनेमध्ये वाढलेलं नाहीये. त्यामुळे एवढं सगळं मिळून देखील सातत्याने असमाधानी राहणं आणि त्याच्यातून आणखीन काहीतरी हवं आहे आपल्याला, अशी एक परिस्थिती निर्माण करणं, यामधून हा जो आपला आजकालचा सामाजिक आणि राजकीय भवताल आहे, त्याला आपणच सगळेजण बळी पडतोय, हे बहुतांश वेळेला लोकांच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे जसं माध्यमांची जबाबदारी आहे, जसं राजकारण्यांची जबाबदारी आहे, तशी समाज म्हणून नागरिकांची जबाबदारी देखील या कालखंडाची आपण बाजूला करू शकत नाही. म्हणजे ज्या ज्या कालखंडामध्ये एका राजकीय पक्षाला आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या संघटनेला त्यांनी काहीही केलं तरी देखील ते योग्यच म्हणायचं, अशा स्वरूपाची धारणा असणारा सपोर्टर वर्ग जाणीवपूर्वक तयार केला जातो. तर तो सपोर्टर वर्ग, तो त्यांचा पाठीराखा हा भोंदूबाबा बुवांच्या बाबतीमध्ये जर तसा वागत असेल तर त्याच्यामध्ये काही फारसं मोठं आश्चर्य आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. आपण हे देखील समजून घ्यायला पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये अशा स्वरूपाचे 3-4 अतिशय मोठे भोंदू बाबा बुवा गजाआड गेले, ज्याच्यामध्ये आसाराम, रामपाल, राम रहीम असे कितीतरी लोक होते. आता हा जो राम रहीम नावाचा पंजाब आणि हरियाणामधनं निर्माण झालेला बाबा आहे, तो जर आपण बघितला तर तो रूढ अर्थाने कुठल्याही बाबाच्या चौकटीत बसणारा नाही. म्हणजे रूढ अर्थाने आपण बघितलं तर अय्याशी करणारी एखादी व्यक्ती ज्या पद्धतीची असेल त्या स्वरूपाची त्याची इमेज देखील, त्याचं वागणं देखील त्याच स्वरूपाचं होतं. आणि तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बुलेटवर काय बसतो, तो महिलांबरोबर फोटो काय काढतो, तो स्वतःवरती सिनेमा काय काढतो, आणि तरी देखील लक्षावधी लोक त्याला फॉलोअर म्हणून त्याच्या पाठीमागं राहतात. हे वास्तव देखील आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जी मार्केटनी विकलेली स्वप्न आहेत, अमर्याद पैसा, अमर्याद सुख, अमर्याद सत्ता, अमर्याद भोग, ही सगळी स्वप्न त्या बाबाच्या स्वरूपामध्ये आपल्या पूर्ण केली जातात, या धारणेतनं निर्माण झालेले त्याचे पाठीराखे आहेत. आणि ते पाठीराखे अशा स्वरूपाचे इतक्या पातळ्यांवरती नैतिक त्यांची अधोगती झालेली आहे की या बाबा बुवांना शिक्षा झाल्यानंतर देखील, म्हणजे आसारामला तर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे, ती शिक्षा देखील लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीतली आहे.
आणि असंख्य वेळेला त्यांनी बेल मागून देखील तो बेल नाकारला गेला. आता त्यांना आरोग्याच्या पार्श्वभूमीवरती काही वेळेला बेल मिळाला. असं असताना देखील हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येमध्ये लोक अजून त्यांचे अनुयायी राहतात. परवा महाराष्ट्रामधली एक सोशल मीडियावरची क्लिप आपण बघितली असेल, की ज्याच्यामध्ये लोकांच्या घरोघरी जाऊन हे आसारामचे भक्त त्याच्या दैवत्वाविषयी लोकांना उपदेश करतायत. 14 फेब्रुवारीला मातृपितृ वंदन दिन म्हणून काही शाळांमध्ये देखील हा दिवस साजरा केला गेला. म्हणजे किती त्या सगळ्याला बळी पडून आपल्यातल्या नैतिकतेचं अधोगती माणसाने करून घ्यावी याचं हे उदाहरण आहे. राम रहीम नावाचा जो गुरमीत सिंग नावाचा जो बाबा आहे पंजाब आणि हरियाणा मधला, तो जितके दिवस तुरुंगामध्ये होता, आता तर खेदाची गोष्ट अशी आहे की त्याला एका खुनाच्या केसमध्ये न्यायालयाने सोडलं. पण जितके दिवस तो तुरुंगामध्ये होता त्या कालखंडामध्ये सातत्याने त्याला पॅरोलवरती सोडलं जायचं. आणि ते का सोडलं जायचं? कारण की पंजाब आणि हरियाणामध्ये कमीत कमी 7 ते 8 असे मतदारसंघ आहेत, की जिथे हा कन्व्हिक्टेड बाबा ज्याच्यावरती गुन्हा सिद्ध झालाय, खुनाचा गुन्हा सिद्ध झालेला आहे, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे त्याच्यावरती कितीतरी पुरावे आहेत त्याच्याविषयी. आणि हा बाबा 7 ते 8 मतदारसंघामधल्या मतदानांवरती निर्णायक पद्धतीनं प्रभाव टाकू शकतो. म्हणजे काही लाखांमध्ये अशी लोक आहेत की जे बलात्कारी माणसाला समोर धरून तो सांगतो त्या व्यक्तीला मतदान करतात. हे आजच्या आपल्या राजकीय सामाजिक परिस्थितीतलं वास्तव आहे आणि हे आव्हान आहे. हे काही एका दिवसात निर्माण झालेलं नाहीये. खरात हा मला वाटतं की याचं सगळ्याचं एक केवळ बाह्य रूप एक मला आपण म्हणूया की हिमनगाचं टोक म्हणता येईल अशा स्वरूपाची ही बाब आहे. आणि ज्या पद्धतीनं ते खरात प्रकरण बाहेर आलेलं आहे, त्याच्या मागचे देखील राजकीय संदर्भ आपण अजिबात अ, विसरू शकत नाही. राजकीय महाराष्ट्रात जी सत्तेसाठीची जी साठेमारी चाललेली आहे सध्या, त्या ह्याच्यामधून ते बाहेर आलं असण्याच्या विषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होतात आणि जे पक्ष मुळामध्ये अशा भोंदूबाबा बुवांची संस्कृती समाजामध्ये रुजावी याच्यासाठी सातत्याने वर्षानुवर्ष प्रयत्न करतात. तेच आता त्याच्या विरोधातले आपण जणू तारणहार आहोत अशी स्वतःची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं मला वाटतं आपण मुळातून समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर त्याच्या मागचं जर व्यापक राजकारण आपण समजून नाही घेतलं, तर सहजी त्याला बळी पडणं हे होईल असं मला वाटतं. आता या कालखंडामध्ये हे कशामुळं घडतंय याची आपण कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पलीकडे जाऊन याला जर आपल्याला खरंच सामोरं जायचं असेल आणि ह्याच्यातनं आपल्याला समाजाला या दुष्टचक्रातनं बाहेर काढायचं असेल, तर काय करायला पाहिजे? याच्याविषयी खरं सांगायचं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करताना जी 4 सूत्र सांगितली, ती 4ही सूत्र आज देखील तितकीच या सगळ्या कालखंडातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला दिशादिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्याच्याविषयी मी थोडं-थोडं सांगणार आहे आणि मग थांबणार आहे आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. त्यातलं पहिलं सूत्र हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार हे आहे आणि आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, की आपण विज्ञानाची सगळी आयुधं आज वापरायला लागलेलो आहे. पण विज्ञानाचा जो चिकित्सक दृष्टिकोन आहे, तो मात्र आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजिबात नाही. आपल्या जीवन शैलीमध्ये देखील तो अनेक वेळेला बाजूला ठेवला जातो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपली बुद्धीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. जेवढा पुरावा तेवढा विश्वास. हे इतकं साधं सोपं त्याचं गणित आहे. परंतु हव्यासापोटी, ताणापोटी, भीतीपोटी बहुतांश वेळेला माणसाचं मन ही साधी गोष्ट करायला विसरतं आणि आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे, की मानवी मनाची जैविक रचना अशी आहे, की पुरेसा ताण आला, पुरेशी भीती वाटायला लागली, पुरेसा हव्यास निर्माण झाला, तर त्यामधून माणूस हा अशा पद्धतीच्या विचाराला बळी पडतो आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विषयीचा जो संस्कार आहे, तो सातत्याने आपल्याला स्वतःच्या मनावरती जसा व्यायाम रोज करायला लागतो, तसा हा संस्कार देखील आपल्याला सातत्याने सजग राहून स्वतःच्या मनावरती करायला लागतो. तो शिक्षण व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा
नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी सांगितलेला गाभा घटक आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केल्या जात नाहीत. म्हणजे चिकित्सेच्या विषयी चर्चा करणारे, संवाद करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाळा कॉलेजेसचे दरवाजे बंद व्हायला लागलेले आहेत, असं आपल्या आजूबाजूचं सामाजिक राजकीय वास्तव आहे. त्याच्यामुळे एका बाजूला ते जरी बंद झाले असले तरी दुसऱ्या बाजूला आज गुगल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑनलाईन सोशल मीडिया याच्या माध्यमातून लोकशिक्षणाची एक प्रचंड मोठी संधी देखील आपल्याला उपलब्ध झालेली आहे. पूर्वी अशी परिस्थिती होती की ज्ञान हे काही जातींपुरतं, काही वर्गांपुरतं मर्यादित ठेवण्याची शक्यता तरी होती, जी आजच्या बदललेल्या कालखंडामध्ये शक्य नाही. त्यामुळे आम्हाला ज्ञानाचा ऍक्सेस नाही, आम्ही ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून आम्ही अंधश्रद्ध राहिलो, असं म्हणण्याची आज खरं तर कुणाला सोय नाही. कारण की तुमच्याकडे गुगल आहे, तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि ते सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत ते पोहोचलेलं आहे. तो व्हॉट्सअप वरती आहे. तुम्ही साधा प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सला किंवा गुगलला विचारू शकता की याविषयीची विरोधी मतं काय आहेत? मला हे असा दावा मला ही व्यक्ती करताना दिसतीये, तर हे खरं आहे का? याच्याविषयी विरोधी मतं काय आहेत? एवढा साधा संस्कार, म्हणजे कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण स्वीकारतो ती केवळ एका धारणेच्या पातळीवरती स्वीकारावी आणि ती कधीही बदलण्याची आपण स्वतःची तयारी ठेवणं आवश्यक आहे, जर त्याच्याविषयीचा पुरावा आपल्याला मिळाला तर. पण ती चिकित्सक मनोवृत्ती ही आपल्याकडे शिक्षणामध्ये ठेवली जात नाही, शिकवली जात नाही. आपल्या दैनंदिन जीवनाचा आपण तो भाग करत नाही. अनेक वेळेला विज्ञान हे केवळ प्रयोगशाळा पुरतं मर्यादित आहे अशी आपल्याकडे धारणा असते. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे. तो समाजकारणापासून, राजकारणापासून, अर्थकारणापासून ते कला क्षेत्रापर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण या चिकित्सक मनोभावाचा वापर केला पाहिजे. हे त्यातलं पहिलं सूत्र आहे. दुसरं सूत्र आहे जे सध्याच्या कालखंडात आणखीन अवघड झालेलं आहे, ते धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणं. आणि याची एक खूप मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. महाराष्ट्रातले बहुतांश सगळे प्रमुख संत आणि समाजसुधारक हे धर्म चिकित्सेला पाठबळ देणारे आणि धर्मसुधाराच्या बाजूने असलेले आहेत. भारतात आणि महाराष्ट्रात फार कमी असे समाजसुधारक झालेले आहेत की ज्यांनी पूर्णपणे धर्म नाकारला समाज बदलासाठी. आणि त्याचं कारण आहे की त्यांना इथल्या समाज मनाची जी धारणा आहे त्याच्या विषयी ते जागरूक होते. त्याच्यामुळं तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून ते फुले, शाहू, आंबेडकर, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकऱ्यांपर्यंत सर्व लोकांनी धर्मामधलं जे चुकीचं आहे त्याची चिकित्सा करून ते आपण बाजूला करू आणि जो मानवतावादी धर्म आहे, जो एकमेकांना मदत करणारा धर्माचा भाग आहे, त्या धर्माला आपण बढावा देऊ अशा स्वरूपाच्याच भूमिका त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं अशी भूमिका जर आपण घेत असू तर ती इथल्या पूर्वसुरींचाच विचार पुढे नेणं आहे. त्याच्यामध्ये काही जगावेगळं आपण सांगतोय अशातला भाग नाही. परंतु ती आज वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष अप्रोप्रिएट करतायत. त्याला आपण विरोध करायला पाहिजे आणि ती खरं तर आपली परंपरा आहे हे उच्च रवानी आपण सगळ्यांनी सांगण्याची गरज आहे. म्हणजे फटाके मुक्त दिवाळीसारखं अभियान असो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं किंवा पर्यावरणपूरक गणेश विसर्जन असो, हे सगळे विधायक धर्मचिकित्सेचे, विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचे वस्तुपाठ म्हणावे असे उपक्रम आहेत आणि ते तशा स्वरूपाचे उपक्रम येत्या कालखंडामध्ये जिथे आपापल्या पातळीवर अशी धर्मचिकित्सा करता येईल लोकांना, ते आपण समाजापुढे मांडणं आवश्यक आहे आणि त्या स्वरूपाची धर्मचिकित्सा समाजामध्ये केली जाईल असं वातावरण तयार करण्यासाठी देखील आपण कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करण्याचा आणि जादूटोणा विरोधी कायद्याची जी पूर्ण लढाई आहे ती त्या तत्वाला धरून झालेली होती. आज महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे. 2-2.5 हजार पेक्षा जास्त भोंदू बाबा बुवांवरती त्याच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. परंतु त्याचे नियम करण्यासारख्या गोष्टी अजूनही देखील 10-12 वर्षानंतर पेंडिंग आहेत. ज्या जर केल्या तर मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव वाढू शकतो. पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा विरोधी कक्ष स्थापन करण्याचं शासनाने काढलेलं सर्क्युलर आहे.
ते जरी इम्प्लिमेंट केलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडू शकतो. च्या कालखंडामध्ये कोविशिल्ड नावाच्या एका औषध पतंजलीनी, रामदेव बाबांनी मार्केट केलेलं होतं. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की राष्ट्रीय पातळीवर अशी एक यंत्रणा तयार केली जावी की आरोग्यविषयक असे फसवे दावे करणाऱ्या ह्याला त्याच्यामुळं पायबंद घालता येईल आणि कोणी माणूस तिथे तक्रार करू शकेल. परंतु अशी कुठलीही यंत्रणा प्रत्यक्षात आलेली आपल्याला दिसत नाहीये. जादूटोणा विरोधी कायद्याचा आधार घेऊन ऑनलाईन आणि डिजिटल जी बुवाबाजी चालते त्याच्या विरोधामध्ये औरंगाबादच्या खंडपीठांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाल दिलेला आहे. त्याच्या अंतर्गत राज्यात वेगवेगळ्या विभागात ट्रिब्युनल्स तयार करावीत आणि तिथे ऑनलाईन ज्या जाहिराती केल्या जातात भोंदूगिरीच्या, ज्या आपल्याला प्रचंड प्रमाणात दिसतात, त्याच्याविषयी तक्रार करण्याची सुविधा असावी, त्याच्यावरती कारवाई केली जावी. अशा अनेक गोष्टी आता उपलब्ध परिस्थितीमध्ये देखील करता येण्यासारख्या आहेत. तर त्या करण्याबाबतीत देखील कटिबद्ध होणं हे मला वाटतं येत्या कालखंडामध्ये आपल्याला सहज करता येण्यासारखी बाब आहे. राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचं या निमित्ताने प्रबोधन करणं, जे आज कम्युनिस्ट पक्ष करतोय, जे मला वाटतं बाकी राजकीय पक्षांनी देखील याच्यापासून शिकून आपल्या कार्यकर्त्यांचं या निमित्ताने प्रबोधन करणं, त्यांच्यामध्ये याविषयी घुसळण निर्माण होईल, विचार करायला सुरुवात होईल, हे बघणं देखील अतिशय आवश्यक आहे. महिलांच्या शोषणाचा एक खूप मोठा संदर्भ या सगळ्या प्रकरणाला आहे आणि बहुतांश वेळेला महिला आपल्या समाजामध्ये पितृसत्ताक पद्धतीमध्ये आधीच दबलेल्या असतात आणि त्या परिस्थितीमध्ये कुठलाही मार्ग न मिळाल्याने त्याच्यातून त्या अशा स्वरूपाच्या शोषणाला आणखीन बळी पडतात. तर त्या ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांनाच ब्लेमिंग करणं किंवा त्यांच्याच म्हणजे ज्या मार्केट आणि भोगवादी चंगळवादी संस्कृतीविषयी आपण बोलत होतो, त्या भोगवादी संस्कृतीमधूनच या सगळ्या महिलांचे व्हिडिओ हे एकमेकांना शेअर करणं आणि त्याच्याविषयी कमेंट करणं, अशी घृणास्पद मानसिकता निर्माण होते, जी त्या खराच्या मानसिकतेपेक्षा फारशी वेगळी नाही. त्याच्यामुळं महिलांचं शोषण याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यांना आधार देणारी यंत्रणा उपलब्ध करणं, त्या महिला अशा अंधश्रद्धांना बळी पडणार नाही त्याच्यासाठीची यंत्रणा उभं करणं, अशा अनेक पातळ्यांवरती प्रयत्न या निमित्ताने करता येऊ शकतील. आपण सुरुवात आपल्या आत्ताचा राजकीय जो आणि सामाजिक भवताल आहे त्याच्यामधून या अंधश्रद्धा कशा बळावतायत आणि त्या कमी करण्यासाठी आपल्या पातळीवरती आपण काय करू शकतो याची उत्तरं शोधण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला. आपण मला या प्रसंगी बोलवलं आणि माझं ऐकून घेतलं त्याच्याविषयी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद हमीद. तू आपल्या गेल्या अर्ध्या तासात या सगळ्या याचा आढावा घेत जी मांडणी केली त्याबद्दल अतिशय आभारी आहोत. या संदर्भात जर कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा ज्यांनी विचारले असतील तर त्याबद्दल आपण बोलू आणि मग पुढे. प्रश्न जर कुणाचे काही असतील तर कॉम्रेड राजीव, काही प्रश्न म्हणजे काही मांडणी मी चॅट बॉक्सवर टाकलंय, जर आपण बघू शकता. एक प्रश्न असा इथं दिसतो, वैद्यकीय व फार्मा क्षेत्रासाठी मॅजिक रेमेडीज ऍक्ट अस्तित्वात आहे. त्यानुसार एखाद्या औषधाने चिकित्सेने कुठलाही आजार बरा करता येतो असा दावा करता येत नाही, असं हे आहे. कमेंट आहे ती, बरोबर आहे. ते कॉमेंट आहे, प्रश्न नाहीये तो. पण तो कायदा खरं आहे की तो कायदा तितकासा कठोर नाहीये, त्याच्यामुळे त्या कायद्या अंतर्गत खूप गोष्टी
धकून जातात आणि त्याचा फायदा हे भोंदू बाबा बुवा करतात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांनी जो दावा केलेला होता कोविडच्या बाबतीत त्यांनी जे औषध दिलं, त्याच्या म्हणजे इतके ते उन्मत्त झालेले आहेत की सर्वोच्च न्यायालयाने 4-4 वेळेला नोटीस पाठवून देखील त्याला उत्तर देण्याकडे ते दुर्लक्ष करत होते. इतके हे बाबा बुवा उन्मत्त झालेले आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. प्रदीप मिश्रांच्या विषयी देखील मी मगाशी म्हणत होतो, मला ते नाव आठवलं नाही. प्रदीप मिश्रा आहे, बरोबर आहे नाव, की रुद्राक्षाच्या बाबतीमध्ये रुद्राक्षांनी जगातले सगळे प्रश्न सुटतात अशी हे करून भलामण करून मांडणी करणारा हा बाबा आहे आणि याच्याविषयी सगळीकडे या स्वरूपाच्या गोष्टी पुढे येत आहेत, की काही लाखांमध्ये फीस घेतल्या जातात लोकांना. म्हणजे जे आपण बोलत होतो, की एका बाजूला भोंदूगिरी आणि दुसऱ्या बाजूला मार्केटिंग आणि मार्केट फोर्सेस हे दोन्ही एकत्र करून त्याच्यामधून केले गेलेला बाब आहे हा. अभ्यंकर सरांनी जो प्रश्न विचारलाय तो अगदीच रास्त आहे. मला वाटतं की ही मानसिकता ही फॅसिझमसाठी म्हणजे जिथे प्रश्न विचारण्याला मान्यताच नाही अशी मानसिकता ही फॅसिझमसाठी अगदीच पूरक वातावरण तयार करणारी आहे आणि ते धर्माच्या नावावरती केलं जात असल्यामुळे त्याची चिकित्सा देखील करणं आणखीन अवघड होतं. कारण की याच्यातला धर्माचा भाग कोणचा आणि शोषणाचा भाग कोणचा याच्याविषयी कायमच गल्लत केली जाते आणि त्यामुळं ही मानसिकता म्हणजे हे आताच्या कालखंडामध्ये घडतंय, जे मी सुरुवातीला म्हटलं तो अजिबात ऍक्सिडेंट नाही. हे व्यवस्थित डिझाईनचा पार्ट आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे, की लोकांनी विचार करू नये आणि एका अशा स्वरूपाची सर्वांकुश सत्ता राबवता यावी, की जिथे लोकांना प्रश्न विचारता येणार नाहीत आणि शोषण त्यांचं पाहिजे त्या पद्धतीनं करता येऊ शकेल. याच्यासाठी तयार केला गेलेला हा एक ट्रॅप आहे हे आपण विसरता कामा नये आणि अगदीच ही मानसिकता ही फॅसिझम ला बळ देणारी आहे. त्याच्यामुळं त्याच्या विरोधातलं काम लोकांना विचार करायला शिकवण्याचं काम हे फॅसिझम विरोधातलीच लढाई आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणखी खरं सांगायचं तर हे कायदे तितके कडक नाहीयेत. ह्याच्यापेक्षा अधिक कडक कायदे होऊ शकतात. हा कायदा होण्यासाठी देखील डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून व्हायला लागला. जवळजवळ 20 वर्ष त्याच्यासाठीची लढाई चालू राहिली आणि त्यानंतर देखील अनेक पातळ्यांवरती जसं की ज्योतिष हे सुरुवातीच्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये होतं, जे नंतर सहमतीच्या याच्यामध्ये मागं पडलं. त्यामुळं हे आपण समजून घ्यायला पाहिजे की कायदा नुसता असून काहीच होत नाही. त्याची अंमलबजावणी ही फार महत्वाची बाब आहे आणि आपल्या आजूबाजूचा सगळा भवताल हा देखील त्या निमित्ताने खूप महत्वाची बाब आहे. आपल्या आजूबाजूचा भवतालच इतक्या झपाट्याने राजकारणासाठी बदलला गेलाय आणि राजकारणाची आणि धर्मकारणाची अशा पद्धतीने सांगड घातली गेली आहे, की ज्या ठिकाणी हे कायदे फार प्रभावी पद्धतीनं काम करू शकणार नाहीत, असंच एक सामाजिक वास्तव आपल्या आजूबाजूला निर्माण झालंय. केवळ हाच कायदा नाही तर कुठलाच कायदा म्हणजे नैसर्गिक न्याय नावाची गोष्ट सध्या काल आपण वाचलं असेल की माजी न्यायमूर्ती अभय ओकांचं स्टेटमेंट आहे की इथली न्याय व्यवस्था ही जे प्रॉमिस तिनं स्वातंत्र्याच्या वेळेला दिलेलं होतं या देशाला, जे प्रॉमिस वाटत होतं ते प्रॉमिस डिलिव्हर करण्यामध्ये ती यशस्वी झालेली नाहीये आणि त्याच्यामुळं त्या बाबतीत देखील गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे करत असेल तर त्याला आळा आपण जनताच घालणार. शेवटी ते आपले जनतेचेच प्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही, आम्ही याच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत राहणं हे मला वाटतं महत्वाचं आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धा तुम्ही वेगळे कसं कराल असा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. एक साधी बाब आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती भारतीय संविधानानं जे श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्तीला ते मानते आणि
सामान्यपणे श्रद्धा, दोन साध्या गोष्टी मी सांगू इच्छितो त्याच्यात फरक करणाऱ्या. श्रद्धेनी माणसाचं जीवन उन्नत व्हावं अशी अपेक्षा असते. म्हणजे मानवी जीवनाला अधिक चांगलं करणारी जी गोष्ट आहे तिला आपण पण जिला आपल्याला दरवेळेला शास्त्रीय अधिष्ठान देता येत नाही, अशी ती बाब आहे. अंधश्रद्धेमध्ये मानवी जीवन हे बहुतांश वेळेला उन्नत होण्याच्या ऐवजी अवनत होत असतं. ते आहे त्या पातळीपेक्षा खालच्या पातळीवरती जात असतं. आणि दुसरा भाग आहे की अंधश्रद्धांमध्ये चिकित्सा करण्याची कुठलीही सोय नसते आणि त्याच्यामधून माणसाचं शोषण होत असतं. तर शोषण, चिकित्सेचा अभाव आणि मानवी जीवनाची अवनती या 3 गोष्टी अंधश्रद्धांमध्ये असतात. पण दुसऱ्या बाजूला श्रद्धेमध्ये मात्र मानवी जीवन उन्नत करण्याची क्षमता असते आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे. सरकार या बाबांना पाठीशी घालत आहे का? तर ह्याचं उत्तर मी दिलेलं आहे आपल्या ह्याच्यात, की हो, केवळ सरकार नाही तर विरोधी पक्ष देखील त्याच्यामध्ये सहभागी आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जनता देखील त्याला सामील होताना आपल्याला दिसते. त्यामुळे ते आव्हान आणखीन अनेक पातळ्यांवरती वाढते. धर्म आणि ईश्वर यावर श्रद्धा असते, पण जिथे श्रद्धा असते तिथे अंधश्रद्धा असते काय? आता याचं उत्तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर अशा पद्धतीने द्यायचे, जे आपण समजून घ्यायला पाहिजे, की अ, अनेक गोष्टी अशा असतात की ज्याच्यावरती वैज्ञानिक आधार नाही, असं असताना देखील आपण विश्वास ठेवतो. उदाहरण मी तुम्हाला देतो, की शेवटी विजय सत्याचाच होईल. हे आपण अनेक वेळेला सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते ह्याच्याविषयी आपण बोलत असतो. आता जर आजूबाजूला परिस्थिती बघितली, तर वास्तव काही असं नाहीये, की शेवटी विजय सत्याचा होतो. म्हणजे त्याची चिकित्सा करायची ठरवली, तर आपल्याला असं लक्षात येईल, की हे काही कार्यकारण भावाला धरून असलेली बाब नाहीये. परंतु ती मानवी जीवनाला उन्नत करणारी बाब आहे आणि त्यामुळं तिला आपण श्रद्धा म्हणू शकतो. दरवेळेलाच श्रद्धा ही ईश्वरावरती आणि धर्मावरती असेलच अशातला भाग नाही. मूल्यांवरती देखील आता मानवी मूल्य ही अशा स्वरूपाची काही ऍब्सोल्यूट गोष्ट नाहीये, की आपण आपल्यासाठी ठरवलेली बाब आहे. संविधान हे देखील आपण आपल्यासाठी ठरवलेली बाब आहे. त्याच्यामुळं त्याची वेगवेगळ्या पातळ्यावरती चिकित्सा केली तर त्याच्यामध्ये काही पातळ्यांवरती विसंगती दिसून येऊ शकतात. पण त्या मानवी जीवनाला पुढे घेऊन जात आहेत का नाहीत याच्यावरनं ते श्रद्धा अ, म्हणावं त्याला का नाही हे ठरवलं जातं आणि ही भूमिका भारतीय संविधानाने घेतलेली आहे, की व्यक्ती म्हणून तुम्हाला ते आचरण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु राज्य संस्थेला मात्र या स्वरूपाचा कुठलाही धर्म आणि ईश्वर नाही. आणि जे गेल्या काही कालखंडामध्ये झपाट्याने बहुमतशाहीच्या नावाखाली बदललं जात आहे. म्हणजे हे जे प्रश्न आहे, की संविधानावरती व्यक्ती आणि त्याचे जाहीर आचरण याच्यामध्ये खरंच फौजदारी गुन्हा करता येईल का? तर ही करून बघायची बाब आहे. पण त्याच्यातली जी पळवाट जी ह्याच्यातली जी महत्वाची जी आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे, की संविधानावरती ती व्यक्ती जरी असली, तरी तिला वैयक्तिक अधिकार आहेत. हा तारतम्याचा प्रश्न आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेचा कठोर अर्थ ज्या देशांमध्ये लावला गेला, म्हणजे फ्रान्स सारख्या देशांमध्ये धर्मनिरपेक्षतेचा, सेक्युलरिझमचा कठोर अर्थ लावला गेला आणि त्या ठिकाणी देखील याला दुसऱ्या टोकाची प्रतिक्रिया आली, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यातून देखील मोठ्या प्रमाणात धर्मांधता वाढलेली आपल्याला दिसतीये. त्याच्यामुळे या दोन्हीचा सम्यकतेनं विचार करून, तारतम्याने विचार करून ह्या प्रश्न सोडवायला पाहिजेत, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट देशांमध्ये देखील हे आपण समजून घ्यायला पाहिजे, की याला अनेक पातळ्यांवरती दुसऱ्या टोकाची प्रतिक्रिया आलेली आपल्याला दिसलेली आहे. त्याच्यामुळं भारतीय संविधानाने त्यातल्या त्यात जो काढलेला मध्यम मार्ग आहे, तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अ, अ, जास्त जवळचा वाटतो.
नाही, हे खूप महत्वाचं आहे. हा जो हितेश पोद्दार यांनी विचारलेला प्रश्न आहे की याला एक खूप मोठा वित्तीय अँगल आहे आणि हे आपण विसरूच शकत नाही आणि तो अनेक पातळ्यांवरती आहे. म्हणजे तो संस्कृतीच्या पातळीनं देखील आहे की ज्या सध्याच्या कालखंडामध्ये च्या मार्केट इकॉनॉमीनं जी संस्कृती म्हणजे केवळ पैशाच्या पलीकडे जी संस्कृती त्यांनी तयार केलेली आहे, त्या संस्कृतीला देखील आलेली ही फळं आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड हव्यास हा त्या संस्कृतीचा एक अतिशय चंगळवाद आहे, त्या संस्कृतीचं एक मोठं अपत्य आहे. आणि ते आपल्याला भारतात नाही तर जगभरात वेगवेगळ्या पातळीवरती धार्मिक उन्माद, ध्रुवीकरण वाढताना जे दिसतंय त्याच्या पाठीमागं हा एक मोठा संदर्भ आहे. आणि स्वाभाविक आहे की यांच्याकडे कॅपिटलिस्ट आणि या स्वरूपाची सत्ता राबवू इच्छिणारे लोक यांना एकमेकांच्या हातात हात घालून चालणं हे अगदीच सोयीचं आहे. त्यामुळे या बाबाबुवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल सहजी उपलब्ध होतं आणि त्याच्या माध्यमातून मग हे स्टार्टअप तयार करणं, चॅनल म्हणजे आपण लक्षात घ्या की रामदेव बाबा सारख्या व्यक्तीचे एक चॅनल असणं वर्षानुवर्ष आणि अशा अनेक बाबाबुवांचे चॅनल असणं हे वित्तीय गुंतवणुकीशिवाय शक्यच नाही. अशा स्वरूपाची वित्तीय गुंतवणूक सामाजिक चळवळीमध्ये कोण करेल? आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून ते वेगवेगळे ऍप हे सामान्यपणे पहिल्यांदा ते प्रॉफिट बेस्ड असल्यामुळे जिथे लोकांना फसवलं जातं तिथे प्रॉफिट वाढण्याची सहज शक्यता आहे. त्याच्यामुळं ते प्रॉफिट बेस्ड असल्यामुळं सहज आणि त्याला परत धर्माची फोडणी दिली तर त्याची चिकित्सा पण नाही. त्यामुळं असं विन 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 डील त्याच्यामधनं निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं अनेक पातळ्यांवरची ही लढाई आहे, आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. ऍपचे नाव ऍप फॉर भारत असं आहे. म्हणजे हे हे त्याचं अतिशय दाहक उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये राष्ट्रवाद आणि धार्मिक हे आणि अंधश्रद्धा या सगळ्या म्हणजे भारत म्हणजे ऑनलाईन मंदिरांना देणगी देणारा देश अशी ब्रँडिंग त्याच्यामध्ये केली जाते आणि ही घातक आहे. सुबोध भाऊंनी पण जे विचारलंय तेच मी आता बोलत होतो की याचा अर्थकारणाशी खूप मोठा आणि जवळचा संबंध आहे. आणि मला वाटतं की जसं विवेकाचं किंवा रॅशनॅलिटीचं एक प्रारूप धर्मचिकित्सेच्या बाबतीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन हे आहे, तसं दुसऱ्या बाजूला विवेकी अर्थकारण संजीव चांदोरकरांची एक लेखमाला या निमित्ताने आनिस वार्तापत्रामध्ये राजीव देशपांडेंनीच पुढाकार घेऊन चालवली होती आणि ज्याच्यामध्ये त्यांनी अर्थकारणाचा आणि या सगळ्याचा कसा संबंध आहे याच्याविषयी सविस्तर मांडणी केलेली आहे. त्यामुळे ही धार्मिकता आपण जर बघितलं तर बहुतांश सगळे भारतातले आज जे क्रॉनी कॅपिटलिस्ट आहेत ते सगळे या स्वरूपाच्या धार्मिक उत्सवांना आणि धार्मिक राजकारणांना पाठबळ देणारे आहेत. हे काही इवन अमेरिकेमध्ये जरी आपण बघितलं तर व्हाईट सुप्रिमसी आणि त्याच्यातून येणारा ख्रिश्चन नॅशनलिझम आणि क्रॉनी कॅपिटलिझम हे सगळं एकमेकांच्या हातात हात घालून चालताना आपल्याला दिसतंय. हे हा प्रश्न पण आहेच. म्हणजे हे तर सातत्याने हे बोललं जातं मला वाटतं आपल्याकडे की हेडलाईन मॅनेजमेंट हा गेल्या काही कालखंडामध्ये सातत्याने आपल्याकडे अतिशय प्रभावीपणे केला गेलेला भाग आहे. परंतु मला वाटतं की ते खरातचं प्रकरण त्याच्यासाठी, कारण खरात हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित भाग आहे. एप्स्टीन फाईल आणि मोदींचं त्याच्यामध्ये आलेलं नाव हा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. त्यामुळं खरातच्या बातम्या काही महाराष्ट्राबाहेरच्या माध्यमांमध्ये तेवढ्या प्रमाणात नाही. त्यामुळे त्याच्याशी थेट संबंध असेल असं नाही. परंतु अशा प्रकारे हेडलाईन मॅनेजमेंट आपल्याकडे केली जाते आणि एक प्रश्न जास्त वेटेज घ्यायला लागलं की दुसरा प्रश्न त्याच्यासाठी पुढे टाकला जातो आणि म्हणून आपण ज्या प्रश्नावरती काम करतोय त्या प्रश्नावरती सातत्याने काम करत राहणं
हे पण फार आवश्यक आहे. डॉक्टरकडे जाऊन आंधळा बघू लागतो, माणूस चालू लागतो, ह्याच्यावरती निश्चित कारवाई करता येऊ शकते. अडचण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अशी आहे की जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये एक भाग असा आहे सध्याच्या कायद्यामध्ये की ज्याच्यामध्ये शोषण झाल्याचं सिद्ध करायला लागतं. आता प्रत्यक्षात नुसता चमत्काराचा दावा करण्यामुळं लोकांचं शोषण होतं हे सिद्ध करणं हे जिथे थेट शोषण झालेलं आहे आर्थिक, शारीरिक, लैंगिक त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षामध्ये काही केसेसमध्ये करण्याचा अनिस प्रयत्न करते. परंतु आपल्याकडे असे दावे होणं, त्याच्यानंतर केस उभी राहणं आणि ते न्यायदानापर्यंत येणं ह्याच्यामध्ये अनेक वर्ष जातात. त्यामुळे नुसता दावा केलेल्या माणसावरती प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते, पण ज्याच्यात थेट शोषण सिद्ध होत नाही त्या ठिकाणी त्याच्यावरती तुरुंगाची हवा त्याला खायला लागणं हे गुन्हा सिद्ध होणं हे अवघड होतं. ग्रामीण भागामध्ये तर अंधश्रद्धा आहेतच. मला वाटतं सध्याच्या कालखंडामध्ये शहरी भागामध्ये आणि त्या पूर्वी पण होत्या. शहरी भागामध्ये पण त्या मोठ्या प्रमाणात आता या खरातला बळी पडलेले बहुतांश सगळे लोक सुशिक्षित आहेत. त्यामुळे शहरी भागामध्ये देखील त्या वाढायला लागल्यात. हे सध्याच्या कालखंडाचा एक आणखीन गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. चालेल. खूप चांगले प्रश्न आलेत, अभ्यासू प्रश्न आलेत. आपण याच्याविषयी चर्चा करत राहूया. 8 वाजलेत त्याच्यामुळे मला वाटतं आपल्याला थांबायला लागेल. ओव्हर हो, टू यू राजू. कॉम्रेड राजीव हो आपण समारोप करू हो शकतो. आपण पुरेसे आणि भरपूर प्रश्न आले आणि त्याची उत्तरं पण आपण दिलेली आहे. तर 8 वाजून गेलेले आहेत. तर आपण आता याच ठिकाणी थांबणं हे मला बरोबर वाटतं. म्हणजे आणखी पुढं जास्त जाण्यापेक्षा या ठिकाणी आपण थांबूया. अमितनं जो सगळा आता हा पट मांडला गेल्या 10-12 वर्षातल्या सगळ्या धर्मकारण, राजकारण ह्याची सांगड घालत कशा पद्धतीने चिकित्सेसाठी आवश्यक असणारं जे एक स्पेस आहे, जे भवताल आहे, त्या भवताल कसं संकुचित होत गेलेलं आहे. आणि हे केवळ काय बुवा बाबा पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हा संकुचित जीवनातल्या सगळ्या क्षेत्रातच हा संकुचितपणा आलेला दिसतोय. आणि त्यात जो बाजार जो त्या ह्याच्यात रोल करतोय त्या रोल बद्दल सुद्धा यांनी हमीदनं याच्याबद्दलची मांडणी केली. आणि म्हणजे हा संकुचितपणा सगळा प्रशासनात आलेला आहे, तो सगळ्या न्यायव्यवस्थेत आलेला आहे, तो सगळ्या माध्यमांच्या ह्याच्यात आलेला आहे. त्यामुळे एक कोणालाही प्रश्न न विचारण्याची जे आहे ते मान्य करण्याची एक संस्कृती आपल्याकडे आता मूळ धरायला लागलेली आहे. आणि ती अभ्यंकर सर म्हटले त्याप्रमाणे ती फॅसिझमच्या याला पोषक अशी ही संस्कृती आपल्याकडं आजकाल आपण देतोय. हेच सगळ्या त्या भाषणातून आपल्याला दिसून आलेलं आहे. डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी आपल्या या सगळ्या याच्यासाठी व्याख्यानासाठी वेळ दिला याबद्दल त्यांचे आपल्या संचार टीम तर्फे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू.